या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे फंड आणि इतर शासकीय रकमा मंजूर करून देण्यासाठी 10,000मधील उर्वरित 4,000ची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक पंकज जगन्नाथ महाले वय 32 याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात अटक केली। तक्रारदार यांचे वडील महानगरपालिका सोलापूर येथे बिगारी म्हणून 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झाले। त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन फंड आणि इतर शासकीय रकमा मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराने वडिलांच्या वतीने अर्ज केला होता। आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपिक पंकज महाले याने यासाठी तब्बल 10,000च्या लाचेची मागणी केली। त्यापैकी 6,000 रुपये त्याने यापूर्वीच स्वीकारले होते। उर्वरित 4,000 रुपयांसाठी महाले तक्रारदाराकडे वारंवार मागणी करत असल्याने तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली। तक्रारीच्या आधारे 30 जून रोजी एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता आरोपी महाले याने उर्वरित 4,000ची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर लगेचच लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना पंकज महालेला रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलीस अंमलदार एएसआय कोळी, सोनवणे, घुगे, मुल्ला, नरोटे, जाधव, हाटखिळे, दळवी, गुरव, गायकवाड, शिंदे आणि चालक श्रीराम व रुपनवर यांच्या पथकाने केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।